हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. म्हणतात आज नाही तर उद्या परवा, म्हणजे एक दिवस तर मृत्यू होणारच आहे तुमचा, इथं तर कोणालाच राहायचं नाहीये. तर निघायची तयारी करावी लागेल. जे सवाष्ण असतील म्हणजे ज्यांनी नाम घेतलं आहे, गफलत करू नका. ते तर कधीही येऊ शकतात घेऊन जायला. आता आपण परके झालो आहोत तर ह्याविषयी सांगितलं आहे. तेरे साथ की कितनी जाली तू क्यों लारी वारे, गुडिया खेलत जन्म गवाया तन लाया नहीं बेचारे. पुण्यात्म्यांनो, आधी आपण छोटे छोटे होतो जेव्हा आपल्या बहिणी आत्या त्यांची तिथी धरत असत, ठीक निर्धारित वेळी करत असत सासरी जाण्याचा. त्या ठीकच्या आधी ते काय करत असत, आपले कपडे करत असत 40 तीड समोरच्यांची, ही बाहेरच्यांचे 20 तीड. तीड म्हणजे संच, सेट. कपड्यांच्या संचाला सेट म्हणतात. घागरा असायचा असा मोठा, त्यावर एक कुर्ता ओढणी, ह्याला तीड म्हणतात. कंप्लीट सेट. तर ते टेलर येत असत तिथे, घरीच कपड्यांना शिवून जात असत. तर तुकडे उरत असत कापडाचे. तर छोट्या बहिणी ज्या असत, छोट्या छोट्या मुली, त्या काय करायच्या, ते तुकडे उचलून आणि असे असे करून बनवत असत. हे 20 पुढच्याचे, 12 मागच्याचे, आणि त्याचं एक गाठोडं बांधून छोट्याशा पेटीत ठेवत असत. रोज खेळताना काढत असत एक हे पुढच्याचे, हे मागच्याचे. आणि कोणी भाऊ किंवा दुसरी बहीण तिच्या त्या चिंधीला, एवढ्याशा तुकड्याला, चिरगुटाला कोणी काढून घेत असत. ती मोजते, नाही मिळाले 40 तर रडून रडून सांगत असे, ह्याने माझे तीड काढून घेतले, हाय माझे तीड काढले. आता ती रडते वाईट तऱ्हेने. तिला विचारलं काय झालंय, तर माझी तीड काढून घेतली, हे इतके होते, एक कमी दिसते, हिने काढून घेतली. ती मग परत दिली तरच ती शांत होते. तर हे खेळ होते. आणि जेव्हा ती मुलगी मोठी होऊन बाहुल्या खेळू लागते, एक बाहुला आणि एक बाहुली बनवते चिंध्यांपासून, मग त्यांचं लग्न लावत असे आणि मग त्याबरोबर ते गाठोडं डोक्यावर धरून सासरी चालत असे. म्हणजे अशा प्रकारे खेळत असे. मग जेव्हा ती मुलगी मोठी होते, शहाणी होते, आणि मग तिला ते ओरिजिनल तीड म्हणजे तो सेट आणि सूट, तो ओरिजिनल तीड मिळतो आणि ओरिजिनल पती नवरा मिळतो. तर मग ती मुलगी काय बाहुला बाहुलीचे खेळ खेळू शकते? कारण तिला ज्ञान मिळालं ओरिजिनल वस्तूंचं. मग ती चिंध्यांशी कधी नाही खेळू शकत. तर आत्तापर्यंत आपण ज्या ह्या सांसारिक सुखाला जमवण्यात गुंतलो होतो, कार असो, घर असो, मोठं माहीत नाही, पंखे असतील, कूलर असेल, फलाणा असेल, जे काही, आणि ह्याच खेळाला खेळता खेळता आपण मरून जातो. आणि जेव्हा आपण ह्या तत्वज्ञानाशी परिचित होऊन शहाणे होऊ, त्यानंतर जर आपल्याला तो बाहुलीचा खेळ दिसला, ती मुलगी मोठी होते, मग अन्य मुलं खेळतात, त्यांना बालक दिसतात. अगदी बाळ आहात, हे काय तीड थोडेच आहात, तीड तर मला आत्ता मिळाले, पती तर आत्ता मिळालाय खरा बाहुला. तर पुण्यात्म्यांनो, आता आपण म्हणून परमात्मा म्हणत आहेत, गुडिया खेलत तने जन्म गवा दिया, लाया नाही विचार. ह्या सांसारिक सुखसोयी इथंच जमवून मृत्यू होतो आणि इथेच सोडून जातो. आता घर बनवलं आणि एक दिवसही राहू शकला नाही, मृत्यू झाला. चला 10-20 दिवस, वर्ष, 2 वर्ष, 10 वर्ष त्यात राहिला तरी सुद्धा काय उपयोग झाला? मृत्यू होतो सद्भक्ती न केल्यामुळे. तो कुत्रा बनून त्या गल्लीत बसतो, त्या घराच्या सावलीत, आणि येता जाता मारतात काठी. झालं, मग सगळं काम बिघडून गेलं. आता काय सांगतात? सतगुरु मारे बानिया हे करते बनज व्यवहारे,
बिन डांडी बिन पालड़े यो तोल दिया संसारे. आमचे सद्गुरू बिझनेसमन आहेत. बानिया म्हणजे व्यापारी. आत्म्याचा सौदा करतात आणि बिना कुठल्या दांडी म्हणजे कुठल्याही तराजूविना पूर्ण विश्वाला तोललं. सगळ्यांच्या ज्ञानाला दाखवलं की यांना किती ज्ञान आहे. बिन दांडी बिन पारडा ये तोल दिया संसार. ह्या तत्वज्ञानाने माप घेतलं कोणाची किती स्थिती आहे, कोणाची किती व्हॅल्यू आणि वजन आहे. सोन शिखर में सेज पिया की वो हंस हंस कर ले प्यारे. कहे कबीर सुनो मेरी सजनी लूटो वो अजब बहारे. की ज्या सुखाला आपण इथे शोधत आहात, मिठाच्या पोत्यात मिष्ठान्न शोधत आहात, हे कधीच नाही होऊ शकत. ते विसरून जा. इथल्या स्वर्गात सुद्धा सुख नाहीये ज्याला सुख म्हणतात. हे खोटं सुख आहे. अस्थायी स्टे आहे सगळ्यांचा आणि तिथे स्थायी स्टे असेल. आता पुण्यात्म्यांनो, आपले पवित्र सद्ग्रंथ काय ज्ञान देतात? परमात्म्याने तेच ज्ञान सांगितलं होतं. मन तू चल रे सुख के सागर, जहाँ शब्द से दूरत नागर. मन तू चल रे सुख के सागर, जहाँ शब्द से दूरत नागर. आता सुखसागर परमात्मा म्हणतायत या मिठाच्या पोत्यातून निघा आणि मग तुम्ही पहा. परमात्मा ने करने नो दीदार महल में. एक आवडता शब्द आहे परमेश्वर कबीरजींचा. त्यात सगळं काही सांगितलं आहे सतलोकाचं आणि लास्टला हे सांगितलं आहे त्या सतलोकाची ही नक्कल करून ठेवली आहे. हे डुप्लिकेट बनवून ठेवलं आहे त्या काळाने आपल्या मायेद्वारे. ब्रह्मलोकामध्ये एक नकली सतलोक, एक नकली अलकलोक, अगमलोक आणि अकयलोक, त्याची फोटोकॉपी करून ठेवली आहे, पण वस्तू ती नाहीये. तर ह्या भुशाच्या पोत्यात आणि मिठाच्या पोत्यात काही फरक नसतो जोपर्यंत टेस्ट करत नाही. टेस्ट केल्यावर माहीत पडतं. तर दोन्ही एकसारख्याच दिसतात जेव्हा जवळजवळ ठेवलेले असतात. तर असंच ह्या काळाचा लोक तर मिठाचं पोतं आहे आणि सतलोक तो सुखसागर म्हणजे पूर्ण त्या पोत्यामध्ये गोडच गोड असतं. तर पुण्यात्म्यांनो, परमात्मा म्हणतायत की चल रे सुख के सागर. आता पुण्यात्म्यांनो, जसा आजचा हा प्रसंग चालू होता की हा संसार, इथं जे सुख आहे, इथे सुख नाहीये आणि इथे स्थायी कोणताच जीव नाहीये. आज ह्या मनुष्य जीवनात भले कोणी राजा बनला आहे, 1 मिनिटात मृत्यू झाला, मग चला स्वर्गात थोडाफार वेळ वाचलेला असतो, मग गाढव बना, मग नरकात चला. इथे स्थायी स्थान नाहीये आणि इथले भगवानही तेच सांगतात. जसं इथला भगवान, इथला काळप्रभू आहे, ब्रह्म आहे, क्षरपुरुष आहे. गीतेच्या अध्याय नंबर 4च्या श्लोक नंबर 5 आणि 9 मध्ये, श्रीमद भगवत गीतेच्या 2ऱ्या अध्यायातील 12व्या श्लोकात, गीता अध्याय नंबर 10च्या 2ऱ्या श्लोकात हा आपली स्थिती सांगत आहे. अर्जुन, माझे आणि तुझे खूप जन्म झाले आहेत. श्रीकृष्णजींमध्ये प्रवेश करून हा ब्रह्म बोलत आहे, क्षरपुरुष बोलत आहे आणि म्हणत आहे की अर्जुन, तुझे आणि माझे खूप जन्म झाले आहेत. तुला ठाऊक नाही, तुला ज्ञान नाही, मला माहिती आहे. माझे जन्म आणि कर्म अलौकिक आहेत. मग त्याने आपली साधना सांगितली आहे 8व्या अध्यायाच्या 13व्या श्लोकात की ओम इति एकाक्षरम ब्रह्म व्यवहारन मामनुसमरण ये पर्याति तजन देहम सयाति परमाम गतिम. मज ब्रह्मचं केवळ एक ओम मंत्र आहे, केवळ एक अक्षर ओम आहे, नथिंग एल्स. हे हरे राम 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 हरे हरे, श्री कृष्ण कृष्ण हरे हरे, राधे श्याम सीताराम, राधे राधे श्याम मिलादे, ओम नमः शिवाय, ओम भगवते वासुदेवाय नमः. हा गायत्री मंत्र हे मोक्ष मार्गाचे मंत्र नाहीयेत. हे व्यर्थ आहेत, युजलेस आहेत. गीतेच्या 16व्या अध्यायात 23 व 24व्या श्लोकात स्पष्ट केलं आहे की जे शास्त्रविधीचा त्याग करून मनमानी आचरण करतात, मनमानी पूजा व जप करतात, त्यांना ना काही सुख मिळेल, ना काही गती होईल, ना त्यांना सिद्धी प्राप्त होईल, अर्थात युजलेस. त्यामुळे 16व्या अध्यायाच्या 24व्या श्लोकात स्पष्ट केलं आहे गीतेमध्ये, म्हणून तुझ्यासाठी अर्जुन, कर्तव्य आणि अकर्तव्याच्या व्यवस्थेमध्ये कोणती साधना केली पाहिजे आणि कोणती त्याग केली पाहिजे, सद्ग्रंथांनाच आधार माना, कोणत्याही लोकवेदावर आधारित राहू नका.
श्रीमद भगवत गीता आपला आधार आहे भक्तीचा. पवित्र वेद आमचे आधार आहेत भक्तीचे, साधनेचे. पण पुराणे आमचे सहयोगी आहेत अध्यात्मज्ञानाला समजण्यासाठी. आणि जो पुराणांमध्ये वेद आणि गीतेचा भक्तिविधी आहे तो तर वेदांचा आणि गीतेचाच आहे. तो तर आम्ही त्यांच्यातूनच ग्रहण करू. बाकी अन्यमध्ये त्या ऋषी वक्ता पुराणाच्या वक्त्याचे स्वतःचे घरचे ज्ञान आहे. वेद आणि गीतेतून नाही मिळत, ते आपण स्वीकारायचे नाही. आता गीता ज्ञानदाता म्हणतो माझं एक ओम अक्षर आहे, नथिंग एल्स. आणखीन कुठला जपच नाहीये. ह्याच्या व्यतिरिक्त कोणी मंत्र जप केला तर ती ढोर मेहनत आहे. तो दगडधोंडे गोळा करतोय, माणिक नाही. हे ब्रह्मस्तराचे आहे. आणि ह्याची साधना करताना अंतसमयी शरीर सोडून जातो, तो परमगतीला प्राप्त होतो. ती परमगती कोणती आहे? ब्रह्मलोकातून मिळणारे स्थान ब्रह्मलोक. आणि गीतेच्या 8व्या अध्यायातील 16व्या श्लोकात म्हटलं आहे की ब्रह्मलोकापर्यंत गेलेले सगळे पुनरावृत्तीमध्ये आहेत. त्यांचाही जन्ममृत्यू होतच राहतो असं स्वतः म्हणतोय ब्रह्म. श्रीकृष्णामध्ये प्रवेश करून गीता ज्ञानदाता सांगत आहे की माझं एक ओम अक्षर आहे आणि तुझे माझे खूप जन्म होऊन गेले अर्जुन. आपण अविनाशी नाही आहोत. म्हणून 7व्या अध्यायाच्या 18व्या श्लोकात गीता ज्ञानदाता आपल्या गतीलाही अनुत्तम म्हणतो आहे. अनुत्तम म्हणजे अगदी व्यर्थ. कारण की जन्ममृत्यू संपले नाहीत आणि जोपर्यंत जन्ममृत्यूचा रोग कापला जाणार नाही तोपर्यंत सुख होऊ शकत नाही, शांती येऊ शकत नाही. शांती तर सतलोकात असेल जिथे सुखच सुख आहे, दुसरी वस्तूच नाहीये. आता म्हणून त्याने आपल्या साधनेला अनुत्तम म्हटलं आहे. आणि हे नकली गुरु, हे आचार्य, हे आमच्या भाग्यात लिहिले होते, त्यांना बसवून घेतलं. आणि हे काय म्हणतात, यांना कोणी विचारलं की अनुत्तम म्हणजे काय असतं स्वामीजी, की अनुत्तम जे निकृष्ट आणि उत्तम उत्तम म्हणजे चांगलं. आणि मग जेव्हा त्यांना विचारतो की गीतेच्या अध्याय नंबर 7च्या मंत्र 18मध्ये गीता ज्ञानदाता आपल्या गतीला अनुत्तम का म्हणत आहे? अरे तुला समजलं नाही? अनुत्तम म्हणजे ज्याच्यापेक्षा काहीच उत्तम नाहीये. अरे फुटले कर्म तुझे. आता ज्ञानी तर नव्हतेच ते, त्यामुळे असेच थापा मारत फिरायचे. आता जसं एक उत्तीर्ण म्हणजे सफल, अनुत्तीर्ण म्हणजे फेल. आता कुणा मुलाच्या निकालामागे लिहिलं की अनुत्तीर्ण आणि तो सांगतोय घरी जाऊन की अनुत्तीर्ण झालो म्हणजे तर पास झालो. ज्याच्याबरोबर कोणी पासही झालं नसेल तर म्हण बेशक, पण तुझं नाव लिहिलं जाणार नाही पुढच्या क्लासमध्ये. तर हे नकली गुरु असं सांगायचे. आणि काही असं म्हणायचे की अनुत्तम म्हणजे ज्याच्यापेक्षा श्रेष्ठ कोणी नाही. अरे भल्या पुरुषांनो, जर गीता ज्ञानदाता म्हणतात ना समाजात असं चाललंय, समाजात तसं चाललंय, अरे साधं ज्ञान हे यात समाज कुठे आला? गीता ज्ञानदाता म्हणतोय की माझं एक ओम नाम आहे आणि माझी साधना करणारा ब्रह्मलोकात जातो. गीतेच्या 8व्या अध्यायाच्या 16व्या श्लोकात स्पष्ट केले की ब्रह्मलोकापर्यंत गेलेले परत येतात, जन्ममृत्यू होतात. म्हणून 7व्या अध्यायाच्या 18व्या श्लोकात म्हटलंय गीतेच्या की माझी गती सुद्धा अनुत्तम आहे, ही निकृष्ट आहे, व्यर्थ आहे. कारण की हा पुण्यात्मा जो नेक आत्मा, ज्ञानी आत्मा आहे तर चांगला परमात्मा प्राप्त करण्यासाठी यत्नशील आहे, पण हा माझ्यासारखा अनुत्तम निकृष्ट गतीतच स्थित आहे. म्हणून तर त्याने म्हटलं की 15व्या अध्यायाच्या 1 पासून 4 पर्यंत आणि 16-17व्या श्लोकामध्ये आणि 18व्या अध्यायाच्या 62व्या श्लोकात आणि 18व्या अध्यायाच्या 66व्या श्लोकात गीता ज्ञानदात्याने स्पष्ट केलं आहे की हा संसाररूपी उलटा टांगलेला वृक्ष आहे. वर मुळे म्हणजे पूर्ण परमात्मा समजा आणि खाली 3 गुण रजगुण ब्रह्मा सद्गुण विष्णू रूपी शाखा आहेत. जो संत या सर्व विभागांविषयी सांगेल तो तत्वदर्शी संत आहे. आणि गीतेच्या अध्याय नंबर 4च्या 34व्या श्लोकात म्हटलं आहे की ज्या तत्वज्ञानाच्या बाबतीत सच्चिदानंद घनब्रह्मच्या वाणीतून 4थ्या अध्यायाच्या 32व्या श्लोकात म्हटलं आहे की त्या सच्चिदानंद घनब्रह्मच्या वाणीमध्ये ब्रह्मण मुखे
त्या परमात्म्याच्या मुखकमलातून उच्चारली गेलेली वाणी कबीरवाणीने ज्या विस्ताराने धार्मिक अनुष्ठानांचं ज्ञान दिलं गेलं, यज्ञांचं, ते तत्वज्ञान आहे. 4थ्या अध्यायाच्या 34व्या श्लोकात म्हटलंय की त्या तत्वज्ञानाला तू तत्वदर्शी संतांकडे जाऊन समजावून घे. ते तत्वदर्शी संत तुला सांगतील. आता तत्वदर्शी संताची ओळख सांगितली आहे 15व्या अध्यायाच्या पहिल्याच श्लोकात गीतेच्या, की उलट लटकावलेल्या संसाररूपी वृक्षाचे सर्व विभाग जो सांगेल सहवेदवित, तो तत्वदर्शी संत आहे, त्याला विचारा. आता हे तत्वदर्शी जगद्गुरु, आता जसे सेवक होके उतरे इस पृथ्वी के माँ और जीव उद्धारण जगतगुरु बार बार बली जाऊं. जीव उद्धार करण्यासाठी ते कबीर परमात्मा, ते जगद्गुरु बनून तत्वदर्शी संताची भूमिका करण्यासाठी इथे आले आणि 120 वर्ष राहिले, सशरीर आले आणि सशरीर निघून गेले. तर इथे काय सांगतायत की तत्वदर्शी संत कोण असेल? जो उलट्या लटकलेल्या संसाररूपी वृक्षाचे सर्व पाठ सांगेल, विभाग सांगेल. तर परमेश्वराने 600 वर्षांपूर्वी त्या सच्चिदानंद घनब्रह्मच्या वाणीतून हे भाग सांगून ठेवले होते. कबीर अक्षर पुरुष एक पेड़ है, सरपुरुष वाकी डारे, ये तीनों देवा शाखा है, भाई पात रूप संसारे. कख सुद्धा माहित नव्हतं. ह्या गीता ज्ञानदात्याने सुद्धा फक्त ऑप्शन सोडला होता, वर मुळे असलेला, खाली तिन्ही गुणरूपी शाखा असलेला असा उलटा लटकलेला संसाररूपी वृक्ष. ह्या बाबतीतलं पूर्ण ज्ञान तर तत्वदर्शी संत देईल, त्याला विचार. परमेश्वराने 600 वर्षांपूर्वी देऊन ठेवलं होतं हे ज्ञान, पण नकली आचार्यांनी, गुरूंनी आमच्यापर्यंत येऊ दिलं नाही. आपल्याला लांब ठेवलं आपल्या देवापासून, मिसगाईड करत राहिले. कबीर तर विणकर आहे, धानक आहे. ह्याला सद्ग्रंथ कसे समजले? ह्याला संस्कृत वाचता येत नाही, फक्त ब्राह्मणांनाच संस्कृत वाचायचा अधिकार होता त्या काळी. तर आपण ही गोष्ट त्यांची मानली, खोटारड्यांची, की बाई खरोखरच कबीर साहेब तर विणकर होते, धानक होते आणि ते शिकले नसतील. आज समजलं ते शिकले सवरलेले होते, त्यांना शिकवायची आवश्यकताच नव्हती. ते तर परमात्मा होते, सर्व भाषांचे ज्ञाता होते. त्यांनी रचलेली सृष्टी होती, त्यांनी दिलेलं विधान होतं, त्यांना कंठस्थ पाठ आहे, ते तर मालिक आहेत. आता उलट्या लटकावलेल्या संसाररूपी वृक्षाविषयी परमात्म्यांनी सांगितलं. अक्षर पुरुष एक झाड आहे, निरंजन म्हणजे क्षरपुरुष त्याची फांदी, आणि तिन्ही देव फांद्या आहेत, आणि पर्णरूपी संसार आहे. एक वेळ झलक बघा याची. श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 15 श्लोक नंबर 1-4 आणि 16 व 17 हा निष्कर्ष आहे. हे परमात्म्यानं दिलेलं ज्ञान आहे. आता जशी मुळं परोक्ष असतात, गुप्त असतात, पृथ्वीच्या बाहेर एवढाच हिस्सा दिसतो वृक्षाचा, म्हणून परमात्म्याने म्हटलं हा अक्षर पुरुष एक वृक्ष आहे. हे खोड समजा, हा तर अक्षर पुरुष आहे आणि क्षरपुरुष त्याची फांदी. और तीनों देवा शाखा है, ये पात रूप संसार. रजगुण ब्रह्माजी, सतगुण विष्णूजी, तमगुण शिवजी, ह्या तर फांद्या आहेत वृक्षाच्या, आणि हा त्यांचा पिता आहे क्षरपुरुष, ज्योत निरंजन, आणि हे अक्षर पुरुष खोड आहेत, आणि हे मूळ मालिक, हे परमक्षर ब्रह्म, परमक्षर पुरुष आहेत. हे कबीर साहेब आहेत. परमात्म्याने 600 वर्षांपूर्वी सांगितलं होतं. अक्षर पुरुष एक पेड़ है, निरंजन वाकी डारे. निरंजन म्हणा, क्षरपुरुष म्हणा, काळ म्हणा. और तीनों देवा शाखा है, भाई पात रूप संसारे. तर पुण्यात्म्यांनो, यात काय स्पष्ट केलं आहे की जेव्हा तत्वदर्शी संत मिळेल 15व्या अध्यायाच्या 4थ्या श्लोकात, त्याच्यानंतर परमेश्वराच्या त्या परमपदाचा शोध घेतला पाहिजे जिथे गेल्यानंतर साधक परत फिरून कधी जगात येत नाहीत. आणि गीता ज्ञानदाता म्हणतात मीही त्यालाच शरण आहे. आणि ज्या परमात्म्याने सगळ्या ब्रह्मांडांची रचना केली आहे, म्हणजे ज्याच्यामुळे संसाररूपी वृक्षाची प्रवृत्ती विस्तार पावली आहे, म्हणजे ज्याने सगळ्या ब्रह्मांडांची रचना केली आहे, आणि मी त्यालाच शरण आहे, फक्त त्याचीच पूजा केली पाहिजे, अन्य कोणाची नाही. कन्सेप्ट झाली क्लिअर? गीता ज्ञानदाता स्वतः व्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्या तरी देवाची, सर्वशक्तिमानाची साधना करण्यास सांगत आहे, ज्यामुळे अशी भक्ती मिळेल, अशी गती मिळेल की पुन्हा परतून संसारात येणार नाही. आता गीतेच्या 15व्या अध्यायातील श्लोक 16 आणि 17 मध्ये 2 पुरुष सांगितले आहेत, एक क्षरपुरुष आणि एक अक्षर पुरुष.
हे पहा, आपल्या सद्ग्रंथांमध्ये अनमोल खजिना भरला आहे आणि हे आउट ऑफ सिलेबस शिकवत राहिले आमचे धर्मगुरू. यांनी वाटोळं केलं आमच्या पूर्वजांचं, सगळ्यांना भूत बनवलं. हे तिकडे धक्के खातायत तीर्थांवरती, तिथे जा, दान करा, मोक्ष मिळेल. मोक्ष तर ह्या गीतेच्या ज्ञानामुळे होईल. आता पहा, ही श्रीमद भगवद्गीता आहे. आता ह्याच्यात तुम्हाला दाखवतो अध्याय नंबर 15चा श्लोक नंबर 16 आणि 17. हे पहा, हा 15वा अध्याय श्रीमद भगवद्गीता आणि इथून हा श्लोक आहे 16. द्वौ इमौ पुरुषौ लोके क्षरः च अक्षरः एव च क्षरः सर्वाणि भूतानि कूटस्थ अक्षरः उच्यते. याचा अर्थ इथे दिलाय यांनी, ह्या संसारात नाशवान आणि अविनाशी, अक्षर म्हणजे तसं तर अविनाशीच असतो, अक्षर अविनाशी हे 2 प्रकारचे पुरुष आहेत. 2 प्रकारचे पुरुष म्हणजे प्रभू आहेत. आणि सगळ्या भूतप्राण्यांची शरीरं नाशवंत आहेत आणि जीवात्मा कोणाचाच मरत नाही, हे तर समजलेलंच आहे. ह्याचा भाव दास समजावेल. यात काय लिहिले की क्षरपुरुष आणि अक्षरपुरुष हे 2 प्रभू प्रसिद्ध आहेत, 2 देव, 2 स्वामी. आता क्षरपुरुषाचा सरळ अर्थ नाशवंत आहे. क्षर म्हणजे नाशवंत. अक्षर ह्याला का म्हटलं आणि मग 15व्या अध्यायाच्या पुढच्या 17व्या श्लोकात ह्याला पण रिजेक्ट केलं आहे. अक्षर असून सुद्धा, अक्षर उच्चारण करून सुद्धा त्याला रिजेक्ट केलं असा निष्कर्ष काढला जाईल, कारण तत्ववेद आहे, तत्वज्ञानाने समजून घेता येईल. आता काय सांगितलंय की हे 2 प्रकारचे पुरुष आहेत. क्षरपुरुष आहे तो 21 ब्रह्मांडांचा स्वामी आहे, काळ आहे, ज्योत निरंजन आहे. आणि एक अक्षर पुरुष आहे तो 7 शंख ब्रह्मांडांचा मालिक आहे. तो अक्षर पुरुष आहे, त्याचं आयुष्य खूप मोठं आहे, म्हणून त्याला अक्षर म्हणू लागले. आणि जो परमक्षर ब्रह्म आहे, जो पूर्ण परमात्मा आहे, तो अन्य आहे, ह्या दोघांपेक्षा अन्य आहे. आणि तो ओव्हरऑल कंट्रोलर आहे, सर्व ब्रह्मांडांचा रचयिता आहे, सर्वांचा मालिक आहे. ही 21 ब्रह्मांड काळाची, 7 शंख ब्रह्मांड ह्या अक्षरपुरुषाची आणि इतर अनंत ब्रह्मांडे आहेत, त्या सर्वांचा तो एकूण मालिक आहे. तो सर्वांचा दाता आहे, स्वामी आहे, तो परमक्षर ब्रह्म आहे. आता पहा, गीतेच्या 15व्या अध्यायातला आपण 16वा श्लोक वाचला. ह्या संसारात क्षरपुरुष आणि अक्षरपुरुष असे 2 देव आहेत आणि त्यांच्या अंतर्गत जितके प्राणी आहेत त्यांची शरीरे नाशवान आहेत आणि जीवात्मा अविनाशी आहेत. आणि 17व्यामध्ये काय म्हटलंय की उत्तम पुरुषः तु अन्यः, पुरुष म्हणजे परमात्मा, ब्रह्म म्हणा, भगवान म्हणा, प्रभू म्हणा. उत्तम पुरुष तर अन्य आहे, ह्या दोघांपेक्षा वेगळा आहे, क्षरपुरुष आणि अक्षरपुरुषापेक्षा. उत्तम पुरुषः तु अन्यः परमात्मा इति उदाहरता, ज्याला परमात्मा म्हटलं जातं. या लोकत्रयम आविष्य विभर्ती, जो 3 लोकात प्रवेश करून सगळ्यांचं धारण पोषण करतो. उत्तम पुरुष तर अन्यच आहे, हे स्पष्ट करत आहेत आपल्या निर्वादात. जो 3 लोकात प्रवेश करून सगळ्यांचं धारण पोषण करतो, अविनाशी परमेश्वर परमात्मा, अशा प्रकारे सांगितलंय. आता ह्या संसार रूपी वृक्षाची जी मुळे आहेत ती आहेत उत्तम पुरुष तु अन्यः, आणि तो परमक्षर ब्रह्म म्हणवला जातो. याला परमक्षर पुरुष म्हणा, आणि हा वास्तवात अविनाशी आहे. श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 7च्या श्लोक नंबर 29 मध्ये गीता ज्ञानदाता म्हणतो, ज्याने माझ्या ह्या ज्ञानाचा आश्रय घेतला की तत्वदर्शी संताला शोधा, तो सांगेल परमात्म्याच्या तत्वाविषयी, त्याच्या सगळ्या महिम्याविषयी. तर त्याच्या पश्चात जो परमात्मा, जे भक्त श्रद्धाळू जरा आणि मरणातून सुटण्याचा प्रयत्न करतात, ह्या संसारातील कुठल्याही नकली सुखाची ते डिमांड करत नाहीत, तर ते तत्ब्रह्मशी आणि सर्व अध्यात्मज्ञानाशी, सर्व कर्मांशी परिचित आहेत. पहा परत श्रीमद भगवद्गीता, गीता प्रेस गोरखपूर येथून प्रकाशित आहे ती. जयदयाल गोयंदका याचे अनुवादक आहेत. आता पहा 7व्या अध्यायाच्या 29व्या श्लोकात श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 7 आणि खाली येऊया. हा 29वा श्लोक आहे, याचा इथे आहे हा संस्कृत मूळ पाठ. जरा मरण मोक्षाय, जरा म्हणजे वृद्धावस्था, मरण म्हणजे मृत्यू, मोक्षाय म्हणजे सुटण्यासाठी. माम आश्रित्य, माझ्या ज्ञानाचं आश्रित होऊन, यतंती ये, जे प्रयत्न करतात, ते ब्रह्मतत्विदु,
ते तद्ब्रह्माला जाणतात. कृस्त्रम अध्यात्मम म्हणजे सगळ्या अध्यात्माशी परिचित आहेत. आणि कर्म च अखिलम आणि सर्व कर्मांशी ते परिचित आहेत. ह्याचा अनुवाद इथे केला यांनी. जो मला शरण येऊन जरा म्हणजे वृद्धावस्था, मरण म्हणजे मृत्यूपासून सुटण्यासाठी प्रयत्न करतात ते पुरुष, ते भक्त, तद्ब्रह्म, हे तत् ब्रह्म, त्या ब्रह्माला आणि संपूर्ण अध्यात्मज्ञानाला आणि संपूर्ण कर्माला ओळखतात. आता पुण्यात्म्यांनो, हे स्पष्ट केलं की जी व्यक्ती ह्या नकली सुखाला विसरली आहे आणि जरा म्हणजे वृद्धावस्थेच्या कष्टांना, पुण्यात्म्यांनो, ह्या जीवावर वृद्धावस्था हा फार मोठा शाप आहे. इतकं दुःख यामध्ये असतं. पण जो परमात्मा कबीरजींना शरण येईल, पुण्यात्म्यांनो, घाबरू नका. तुमची वृद्धावस्था अशी व्यतीत होईल ना फुलासारखी, परंतु जोपर्यंत सद्भक्ती करत नाही ते दुःखी राहतील. पण तरीही वृद्धावस्था ही तर वृद्धावस्थाच आहे. हे तर दुःख आहेच, कष्ट आहेत, पण परमात्म्याच्या शरणात हलकं होईल, याची तीव्रता कमी होईल. तर सांगायचं तात्पर्य हे की त्याची भक्ती करून इथून सुटका करून घ्यायची आहे. तर ती व्यक्ती इथे ह्या दोन्ही कष्टांना खूप ओळखते, जन्ममृत्यूच्या दुःखाला आणि वृद्धावस्थेच्या. म्हणून जे फक्त जरामरणापासून सुटका मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत त्या व्यक्ती तद्ब्रह्माशी परिचित झाल्या आहेत. तद्ब्रह्माशी, ही गॉड, त्या परमात्म्याशी आणि सगळ्या अध्यात्मज्ञानाशी, सर्व कर्माशी. की ही काय भानगड आहे? स्वर्गात गेले परत आले, मग राजा बनले, परत गाढव बनले. व्हॉट इज दिस? तर ते परिचित झालेले आहेत, तेच त्या साधनेला करत आहेत. मग अर्जुनने परत विचारलं, हे भगवान, 8व्या अध्यायाच्या प्रथम श्लोकात की किम तद्ब्रह्म, ते तद्ब्रह्म काय आहे? मग आता सांगा कोणता भगवान आहे ज्याच्या जिथे इतकं सुख आहे, ज्याच्या प्राप्तीमध्ये मग इथल्या सगळ्या डिमांड संपून जातात. आता पहा, आता इथे आपण वाचत होतो हा 29वा श्लोक आपण वाचला की जो त्या ब्रह्माला, संपूर्ण अध्यात्माला, सर्व कर्मांना जाणतो, जे मला शरण होऊन जरामरणापासून सुटण्याचा प्रयत्न करतात. हा 30वा आहे. यात म्हटलंय जे मला ओळखतात ते मलाच प्राप्त होतात. ह्याचा किती सोपा अर्थ आहे. पण इथे 8वा अध्याय हा समोरच आहे. याच्या प्रथम मंत्रात अर्जुनाने विचारलं, किम तद्ब्रह्म, किम तद्ब्रह्म, किम अध्यात्मम, किम कर्म पुरुषोत्तम, अधिभूतम च किम प्रोक्तम, अधिदैवम किम उच्यते. हे पुरुषोत्तम, ते ब्रह्म काय आहे? ते तद्ब्रह्म आहे काय? आता याचं उत्तर 3ऱ्या श्लोकात दिलं आहे. श्रीमद भगवद्गीतेच्या 8व्या अध्यायात आणि 3ऱ्या श्लोकात. ते परमक्षर ब्रह्म आहे. परमक्षर ब्रह्म आहे ते. आता पुण्यात्म्यांनो, गीतेच्या 15व्या अध्यायातील 17व्या श्लोकात जे म्हटलंय की उत्तम पुरुष तू अन्य परमात्मा इति उदाहरते य लोकत्रयम आविश्य विभर्ती अव्यईश्वरा. तो उत्तम पुरुष, श्रेष्ठ परमात्मा, श्रेष्ठ भगवान तर ह्या दोघांपेक्षा वेगळा आहे. तो कोणी इतर आहे आणि तोच तिन्ही लोकात प्रवेश करून सगळ्यांचं धारणपोषण करतो. जसं संसाररूपी वृक्षाची जी मुळं आहेत, तो मूळ मालक आहे, सत्पुरुष आहे. त्याच्यापासून सगळ्यांना आहार मिळतो, सगळ्यांचं धारणपोषण करणारा तोच आहे. तर 8व्या अध्यायाच्या 3ऱ्या श्लोकात स्पष्ट केलं की तो परमक्षर ब्रह्म आहे. तो गीता ज्ञानदात्याहून भिन्न आहे. आता पुण्यात्म्यांनो, आता गीता ज्ञानदात्याने स्पष्ट केलं आहे. गीतेच्या 8व्या अध्यायातील 13व्या श्लोकात की माझं तर फक्त एक ओम अक्षर आहे, कारण हा गीता ज्ञानदाता ब्रह्म आहे. हे पहा, श्रीमद भगवद्गीता अध्याय 8 आणि श्लोक नंबर 13 मध्ये. ओम इति एकाक्षरम ब्रह्म व्याहरण माम अनुस्मरण यह प्रयाती त्यजन्देहम स याती परमाम गतीम. यांनी थोडंसं चुकीचं केलं इथून. ओम ओम ह्या एक अक्षर रूपी ब्रह्मचं उच्चारण करत असताना आणि उच्चारण करत असताना मज निर्गुण ब्रह्मचं चिंतन करत असताना शरीराचा त्याग करतो तो पुरुष परमगती प्राप्त करतो. आता याचा अर्थ हा आहे, हा गीता ज्ञानदाता म्हणतो की माझं एक ओम अक्षर आहे, मज ब्रह्मचं,
आणि ह्याची साधना करत जो जातो त्याला परमगती प्राप्त होते. ओम नामामुळे जी परमगती होणार असते ती ब्रह्मलोकाची प्राप्ती आहे. ब्रह्मलोकात गेलेले प्राणी फिरून परत येतात. 8व्या अध्यायातील 5 पासून 10 पर्यंत 5 आणि 7 मध्ये तर ते आपली स्थिती सांगत आहेत की माझी भक्ती कर, माझा आश्रित हो, इतर देवतांची भक्ती सोडून दे, तर मला प्राप्त करशील, पण युद्ध तर करावंच लागेल. आता पुण्यात्म्यांनो, जिथे युद्ध करायचं आहे तर शांती कुठे? त्यासाठी 18व्या अध्यायाच्या 62व्या श्लोकात म्हटलं आहे की अर्जुन, तू सर्व भावाने त्या परमक्षर ब्रह्मला शरण जा. त्याच्या कृपेनेच तुला परमशांती आणि सनातन परमधामाची प्राप्ती होईल. म्हणजे तिथे गेल्यावर सगळी झंझट संपेल. युद्धही करू नकोस किंवा इतर काही करू नकोस, पण मला शरण आलास तर युद्ध तर तुला करावंच लागेल. आणि युद्ध केलं तर शांती कुठे? आता पांडवांना शांती मिळाली. 36 वर्ष राज्य केल्यावर हिमालयात जाऊन गळून मेले तपस्या करून, आणि मग नरकात घातले गेले. आणि म्हणून म्हटलंय की मी त्या बाबतीत जाणत नाही. तत्वदर्शी संताचा शोध घे आणि त्या संतानुसार तू साधना करशील तर परमशांती आणि परमसुख प्राप्त करशील. आता 5 पासून 8व्या अध्यायातील गीतेच्या आणि 10 पर्यंत श्लोक तुमच्या पुढे ठेवत आहे. पहा, दास दाखवत आहे 8व्या अध्यायाचा. आता इथे 5वा श्लोक आहे. यात म्हटलं आहे की जो पुरुष अंतकाळी माझं स्मरण करत करत शरीराचा त्याग करतो तो माझ्या स्वरूपाला, स्वरूप नाहीये, हे मद्भावम, माझ्या भावात प्राप्त होतो, माझ्यावर आसक्त राहतो. यात काही संशय नाहीये. मग 6व्यात तर कॉमन गोष्ट सांगितली आहे की अंतसमयी ज्याची ज्याच्यात आस्था असते अंतकाळी त्यालाच प्राप्त होतो. 5व्यापासून 8व्या अध्यायामध्ये गीतेच्या आणि 10 पर्यंतच्या श्लोकांची आपल्याला ओळख करून देतो. पहा दास काय म्हणतोय ते. 8व्या अध्यायाचा हा इथे 5वा श्लोक आहे. यात म्हटलंय की जो पुरुष अंतकाळी माझं स्मरण करत शरीराचा त्याग करतो तो माझ्या स्वरूपात, स्वरूप नाहीये, हे मद्भावम, माझ्या भावात प्राप्त होतो, माझ्यावर आसक्त असतो. यात काही संशय नाही. मग 6व्यामध्ये पहा, सामान्य गोष्ट सांगितली आहे. अंतसमयी ज्याची ज्याच्यामध्ये आस्था असते शेवटी तो त्यालाच प्राप्त होतो. आता 7वा दाखवतो आपल्याला. 7व्यामध्ये म्हटलंय की यामुळे अर्जुन तू सर्व प्रकारे सदा सर्व काळ निरंतर माझं स्मरण कर आणि युद्ध पण कर, आणि मला बुद्धी मन अर्पण केल्यावर निस्संदेह तू मलाच प्राप्त करशील. आता 8व्यामध्ये 9व्या आणि 10व्या श्लोकामध्ये त्या परमाक्षर ब्रह्मची साधना करायला सांगितली आहे. आता पहा 8वा इथं लिहिलंय जे, पहा इथे कविम शब्द आहे. आता याची व्याख्या हा दास करू लागला तर खूप वेळ जाईल, अन्य वेळी मी सांगतच असतो. हा कबीर देवांकडे केलेला संकेत आहे. परमक्षर ब्रह्मचे नाव आहे. जो कविम आणि पुराणम हा अनादी, सगळ्यात आधीचा भगवान, सर्वांचा नियंता म्हणजे सगळ्यांचा मालक, सर्वांचा कंट्रोलर, सूक्ष्माहून सूक्ष्म, सर्वांचं धारण पोषण करणारा अचिंत्य रूप, सूर्यासारखा सदैव चैतन्यमय तेजोमय आदित्यवर्णम, सूर्यासारखा साकार तेजोमय शरीर असलेला, असा याचा अर्थ आहे. अविद्येच्या पलीकडचा शुद्ध सच्चिदानंद घनब्रह्म म्हणजे अतिपरे सच्चिदानंद घनब्रह्माचं स्मरण करतो. आता काय सांगितलं आहे की जी व्यक्ती या सच्चिदानंद घनब्रह्मांचं स्मरण करते, हा 8वा श्लोक आहे. 8वा हा इथून, हा पहा. हे पार्थ, हा नियम आहे की परमेश्वराच्या ध्यानाने, अभ्यासरूपी योगाने, हे ध्यान नाहीये, आपल्याला माहिती आहे ना, अभ्यास योगयुक्तेन, सुरत आणि शब्द यांच्या अभ्यासात जो मग्न आहे. सुरत पुण्यात्म्यांनो हा राधास्वामीवाले आणि धनधन सद्गुरूवाले वापरतात तो शब्द नाहीये. हे कान बंद करून धून ऐकतात, याला सुरत शब्द म्हणतात. जो 2 अक्षरांचा मंत्र हा दास तुम्हाला देणार आहे, त्याचं स्मरण करतेवेळी त्याचा अभ्यास करायचा आहे, कारण मन पळत राहतं, त्यावरती ध्यान केंद्रित होऊ देत नाही. तर सुरतवर, त्या शब्दावर, त्या 2 अक्षरी मंत्रावर अभ्यास करायचा आहे, त्यावर ध्यान केंद्रित करायचं आहे, त्याला पळू द्यायचं नाहीये. आता जर आपण तसेच जप करत राहिलो, मन केंद्रित झालं नाही, तर ते व्यर्थ आहे स्मरण आपलं. आपल्याला हे पाहायचं आहे की बाहेर जो मंत्र सोडत आहोत त्याचं आत काय उच्चारण होत आहे श्वासाबरोबर, आणि आत कोणता जात आहे, तेव्हाच हा मंत्र सफल मंत्र मानला जातो, हा भक्तीचा. आता पहा
आता आपण वाचत आहोत अध्याय नंबर 8चा आणि श्लोक नंबर 8च वाचत आहोत. हा 8वा श्लोक आहे. हे पार्थ, हा नियम नाहीये, परमेश्वराचं ध्यान नाहीये. अभ्यासरूपी योगाने, योग म्हणजे साधनेने, त्या नामाच्या साधनेने युक्त, दुसरीकडे न जाणाऱ्या चित्ताने, निरंतर चिंतन करत परमम दिव्यम पुरुषम, परमम दिव्यम पुरुषम, पुरुष म्हणजे परमेश्वर, परम प्रकाशरूपी दिव्य परमेश्वराची प्राप्ती होईल, जो गीता ज्ञानदात्याहून वेगळा आहे. आता 9व्यामध्ये काय सांगितलंय पहा. जो कवीम, जसं आपल्याला याआधी सांगितलं आहे अनेकदा, तर इथे समजा की जो कबीर देव, पण डिटेलमध्ये इथे सांगू शकत नाही, वेळ थोडा आहे. जो कवीम यांनी सर्वज्ञ लिहिलं आहे, जे कबीरदेव अनादी, सर्वांचा निर्माता, सूक्ष्माहून सूक्ष्म, सगळ्यांचं धारण पोषण करणारा, अचिंत्य रूप आणि सूर्यासारखा नित्यचेतन, आदित्यवर्णम, सूर्यासारखं तेजस्वी शरीर असणारे साकार परमात्मा, अविद्येहून खूप पलीकडचा, ज्याचं कोणाला ज्ञान नाही, अज्ञानाहून वेगळा आहे, तो सच्चिदानंद घन परब्रह्मचं स्मरण करतो. 8व्या, 9व्या, 10व्यामध्ये हा शब्द स्पष्ट केला. हा 10वा. तो या भक्तियुक्त अंतकाळात सुद्धा योग बलाने भुवयांच्या मध्ये प्राणाला, म्हणजे श्वासाचं स्मरण आहे. प्राणसंगलीमध्ये नानक साहेबांनी सविस्तर सांगितलंय. प्राणांना म्हणजे श्वासांना चांगल्या प्रकारे स्थापित करून मग निश्चल मनाने स्मरण करत त्या दिव्यम परमपुरुषम, त्या अद्भुत परमपुरुष म्हणजे सत्पुरुष परमक्षर ब्रह्मलाच प्राप्त होतो. बोला सद्गुरुदेव की. आता पुण्यात्म्यांनो, हे आपले सद्ग्रंथ सांगत आहेत. याचा मंत्र कोणता आहे? याने आपला तर सांगितला ओम अक्षर, नथिंग एल्स. आता 17व्या अध्यायाच्या गीतेतील 23व्या श्लोकात म्हटलं आहे, त्या सच्चिदानंद घनब्रह्मला प्राप्त करण्याचा 3 मंत्रांचा जप करण्याचा निर्देश आहे. नथिंग एल्स. निर्देश म्हणजे नथिंग, दुसरं काहीही नाही, डायरेक्शन हे आहे. पहा 17व्या अध्यायाचा 23वा श्लोक. ही श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 17चा आणि श्लोक नंबर 23. इथे पाहूया. ओम तत्सत इति निर्देशः ब्रह्मणः त्रिविधः स्मृतः, ब्राह्मणः तेन वेदाः च यज्ञाः च विहिताः पुरा. यात काय लिहिलंय? ब्रह्मण म्हणजे सच्चिदानंद घनब्रह्म. ब्रह्मण हा म्हणजे सच्चिदानंद घनब्रह्म, दिव्य पुरुष. ओम तत्सत असे 3 प्रकारचे सच्चिदानंद घनब्रह्मंचे नाव सांगितले आहे. आता पुण्यात्म्यांनो, हा दास आपल्याला सांगणार आहे आपल्या सिंपल भाषेमध्ये, जी सहजपणे आपल्या लक्षात येईल. आता पुण्यात्म्यांनो, जसे या मंत्राचा जो जप होतो ही तर साधना आहे. जसं आपल्याला पाणी प्राप्त करायचं आहे आणि ते पाणी पृथ्वीच्या आत आहे. आपला उद्देश, आपलं पूज्य देव जल आहे, त्यावेळी आपलं उपास्य जल आहे आणि साधना आपली उपास्य नाहीये, ती देव नाहीये, ते तर एक साधन आहे. जसं एक हँडपंप लावतो तेव्हा बुक्की मारावी लागते, पाईप खालीवर करावा लागतो, मग हँडपंप लावावा लागतो. तर असा हा 3 मंत्रांचा जप आहे. ओम तत्सत. ओम आणि तत्, सत. तत् आणि सत हे सांकेतिक आहेत. काळाने सांगितले नाही की त्याला माहिती नाही, त्याला माहितीही नाही की परमात्म्याने दया केली आपल्यावर. हे गुपित सांगितलं असतं तर सगळ्यांनी जप केले असते ना. आणि हे नकली संत स्वतःच आपल्या शिष्यांना जप देतात, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत. ना शेंडा ना बुडखा. आता काय सांगतायत? ओम तर हा ब्रह्मचा आहे. क्षरपुरुष हे 3 पुरुष आपल्या सद्ग्रंथांमध्ये आहेत. 3 भगवान, 3 प्रभू, 3 स्वामी. आणि तत् आणि सत हे सांकेतिक आहेत, हे कोडवर्ड आहेत. ओम आणि तत् हे सांकेतिक शब्द मिळून हे सतनाम बनतं, 2 अक्षरी. आता ही ओम आणि तत्
ही नामे आपली पूजा नाहीये, साधना आहे. यांच्यात आपल्याला जल नाही मिळणार, मेहनत करावी लागेल. तर या श्वास उच्छ्वासातून सतनामाचं प्राणातून श्वासातून स्मरण होतं. नानक साहेबजी स्वतः या 2 अक्षरी मंत्राचा जप करत असत. आणि त्याचा पुरावा आहे ह्या जन्मसाखी भाई बालेवालीमध्ये, समुद्राच्या साखीमध्ये. पण परमात्म्याने या पुण्यात्म्यांना भेटले होते. ते येऊन सत्पुरुष ह्या पुण्यात्म्यांना सांगितलं होतं, माझ्या लाख दुआ आहेत, दया करा माझ्यावर, की आत्ता याला सार्वजनिक करू नका, नाहीतर मधल्या पिढीचे पुण्यात्मा पार होऊ शकणार नाहीत. काळाचे दूत असंच नाव देत राहतील गुरुग्रंथ साहेबमध्ये वाचून, आणि ही माझी मुलं विचलित होऊन जातील, मला ओळखू शकणार नाहीत. तर नानक साहेबांनी दृढनिश्चय केला होता आणि आपल्या कुठल्याही मुलाला दिलं नाही ते 2 अक्षरी नाव. आणि असा झटका दिला होता मर्दानाला की सारा शीख समाज दूर झाला त्या मंत्रापासून. यासाठी की नकलियांच्या हाती लागलं असतं तर ज्यादातर हे कर्म बिघडवणारे जे गुरु बनले आहेत ते शीख समाजातूनच वर आले आहेत. गुरुग्रंथ साहेबांना आधार बनवून त्याचं वाचन करत राहिले. जसे ते शिवदयाळजी पंजाबातून म्हणजे गुरु सरदार पंथातूनच होते. बाबा जयमल सिंगजी त्याच गुरुग्रंथ साहेबांना मानणारे होते. त्यांना जर हे समजलं असतं की हे सगळे चांगले आत्मा होते पण काळाने फसवलेले होते, तर त्यांनी उपकार केलेत आमच्यावर. लिहिलं होतं प्राणसंगलीमध्ये तर विशेष डिटेल होते, पण याच भीतीने गुरुग्रंथ साहेबमध्ये लिहिलं गेलं नाही की येणाऱ्या शीख समाजाला या ओम तत् या 2 अक्षरी सतनामाचा जप केला जाऊ नये व मर्दानासारखे हाल होऊ नयेत. यामुळे ते लिहिलं नाही. पण हे आपल्यावर उपकार झाले की गरीबदासजींद्वारा परमेश्वराने आदरणीय गरीबदास साहेबजींद्वारा ती वाणी पुन्हा सांगावी लागली. मग त्यांना सतलोकात घेऊन गेले, ज्ञान फिट केलं. मग त्यांनी निष्कर्ष काढला आणि डिटेलमध्ये परत लिहिलं. ते या दासाच्या हाती पडलं. आणि गरीबदासजींना माहिती नाही, बकवादी नाव देतात, त्यांना मंत्रही माहीत नाही त्यांचा. फक्त माझ्या गुरुजींशिवाय गरीबदास पंथात दुसऱ्या कोणालाही या मंत्राचं ज्ञान नव्हतं, हे सत्य माना. आणि माझ्या व्यतिरिक्त कोणाला दिला नाही त्यांनी मंत्र, 3 मंत्र. तर हे तर परमात्मा पुण्यात्म्यांनो हा हॉकीसारखा गेम आहे. जसं हॉकी खेळता खेळता तो खेळाडू त्या चेंडूला एक वेळा विरोधकांच्या बाजूला ढकलून देतात, तिकडे ते पळतात आणि मग हे तिथून काढून गोल करून येतात. तर असे आणलेत परमात्म्याने निवडून काढून एक खेळाडू, परमात्म्याची ही मुलं ज्यांना ते मिळाले होते. आज तुमच्या हाती लागलंय, नाहीतर बर्बाद केलं असतं काळाने. आता प्रसंग चालू आहे की हा 2 अक्षरी मंत्र आहे ते सतनाम आहे, आणि तिसरा जो सत आहे ते सारनाम आहे. त्याविषयी तर मालिकने म्हटलं होतं, धरमदास मेरी लाख दुआई, ये सार नाम किधर बाहेर न जाई. हे तर कोणाला तू जाप कर, पण कोणाला चाहूल सुद्धा लागू देऊ नकोस याची. और सार नाम बार जो पडही, बिचली पिढी हंस नाही तरही. तर सांगण्याचा अर्थ असा आहे पुण्यात्म्यांनो की हा जो ओम तत्सत मंत्र आहे हा त्रिविध आहे. 3 प्रकारानेच साधना करायचा निर्देश आहे, म्हणजे फायनल फैसला. तर ओम आणि तत् मिळून हे 2 अक्षराचं सतनाम आहे. त्याच्या स्मरणाची विधी भिन्न आहे. श्वास उच्छ्वासाने म्हणजे प्राणाने याचा जप आहे. आणि मग तिसरं सारनाम तुम्हाला दिलं जाईल, ते आपल्याला मग परमात्म्याची प्राप्ती करून देईल. आता जसं हँडपंप लावण्यासाठी बुक्की मारतात, जसे हे नकली नावं देतात, ओमकार, ररंकार, ज्योतिनिरंजन, सतनाम वगैरे, अकाल मूर्त शब्द स्वरूपी राम, सत्पुरुष, ओम नमः शिवाय, हरे राम हरे कृष्ण, हे काय जप आहेत? जसे सत्पुरुष, अकाल मूर्त शब्द स्वरूपी राम, हे तर परमात्म्याचे महिमात्मक उपमात्मक शब्द आहेत. याला पाहिजे तर सत्पुरुष म्हणा किंवा अकालमूर्त म्हणा, जल म्हणा, पाणी म्हणा, नीर म्हणा, एकच गोष्ट आहे. त्याला प्राप्त करायचंय आपल्याला. हे रट्टा लावतायत, जल पाणी नीर, जल पाणी नीर करत राहा. भगवान पाणी मिळेल, कसं मिळेल? तो विधी तर वेगळा आहे जलप्राप्तीचा. ह्या 2 अक्षरी नावाची बुक्की जमिनीत मारली जाईल. अशी बुक्की मारतात, माती बाहेर फेकली, परत मारली, परत माती बाहेर फेकली, अशीच श्वास उच्छ्वासाची बुक्की लागेल. आता सतनाम 2 अक्षरी मंत्रामुळे परमात्मा प्राप्ती झाली नाही, म्हणून परमात्म्याने म्हटलंय की जो जन होगा जो हरी लेगा सबद बिलगाय और सोहम सोहम जप मरे वृथा जन्म गवाय.
म्हणजे केवळ एक मंत्र या 2 अक्षरी सतनामाचा जप तुम्ही करीत राहिलात तरी व्यर्थ, जोपर्यंत सारनाम मिळत नाही. आता जसं हँडपंप लावायला प्रोसेस सुरू झाली, प्रोसिजर, बुक्की आणि पाईपने आपलं काम केलं, जलपर्यंत पोहोचले पण जल प्राप्त होऊ शकलं नाही. त्यासाठी ह्या सतनामाच्या 2 अक्षरांचं काम झालं समजा. भवर गुंफेपर्यंतचा रस्ता मोकळा करून देईल, पण सतलोकामध्ये प्रवेश नाही करू शकणार. त्यानंतर सारनाम दिलं जाईल, हँडपंप लावला जाईल पंपावरती आणि मग त्याचाही जप करायचा आहे, त्याला मुवमेंट द्यायची आहे, त्याची साधना करायची आहे. मग गदड गदड पाणी निघेल. तर असा हा 3 मंत्रांचा जप आहे आणि यामुळे मोक्ष मिळेल. ते परमक्षर ब्रह्म, तो सतलोक, तो सुखसागर प्राप्त होईल. आता पुण्यात्म्यांनो, जसं प्रसंग चालू आहे की क्षरपुरुष, अक्षरपुरुष आणि परमक्षर पुरुष. आता अक्षरचा अर्थ होतो अविनाशी, पण 15व्या अध्यायातील 17व्या श्लोकात त्या अक्षरला रिजेक्ट केलं आहे की उत्तम पुरुष, श्रेष्ठ परमात्मा तर कोणी दुसराच आहे या दोघांपेक्षा. तर अक्षरपुरुषही अक्षरपुरुष राहिला नाही. आता जसं की कुणी आपल्या मुलाचं नाव कप्तान ठेवलं, आता तो कप्तान थोडाच होतो, बस त्याचं नाव कप्तान आहे. तर अशी यांची स्थिती सांगावी लागेल थोडी. ब्रह्मा, विष्णू, महेश हे तिघेही नाशवान आहेत. एका ब्रह्माचं आयुष्य केवढं आहे? जसं एक चतुर्युग असतं, सतयुग, त्रेता, द्वापार, कलियुग हे मिळून चतुर्युगच बनतं आणि त्याची एकूण वर्षसंख्या 43,20,000 वर्ष आहे. असे 1,000 चतुर्युग 1,008 आहेत. तसे यात 14 मन्वंतर निघून जातात. 14 इंद्रांचं शासन संपतं आणि 72 चतुर्युग एका इंद्राचं शासन असतं. तर अशी तर 1,008 वर्ष होतात, पण लमसम यांना 1,000 चतुर्युग देऊया. एवढे ब्रह्माजींचे दिवस आणि तेवढ्याच रात्री, अशा 30 दिवस रात्रींचा 1 महिना बनतो या देवतांचा आणि 12 महिन्यांचं 1 वर्ष होतं. अशा बनलेल्या 100 वर्षांचं आयुष्य आहे रजगुण श्री ब्रह्माचं. आणि याच्या 7 पट विष्णूजींचं आणि याहून अधिक, आणि विष्णूजींच्या 7 पट अधिक आहे शिवजींचं, तमोगुण शिवजींचं. आणि जेव्हा 70,000 वेळा ह्या तमोगुणी शंकर भगवानजींचा मृत्यू होईल, तेव्हा एका ब्रह्मांडाचा विनाश होईल आणि या क्षरपुरुषाचा नाश होईल ह्या काळाचा. मग एका ब्रह्मांडाचे सारे प्राणी, साऱ्यांना आग लागेल. जसं पृथ्वीवर सगळीकडे पाणी पाणी होईल जिथे जिथे जमीन आहे. आणि मग 11 सूर्य सौर्यमंडळातून फिरत इथे येतील आणि या सगळ्यांना फुंकून टाकतील. तर असं पृथ्वी तत्वाला जलतत्व ग्रहण करेल, नष्ट करेल, गिळून टाकेल. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊया ज्यांनी जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारे सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. सतसाहेब. आपलं नाव? शामराव बाळकृष्ण चव्हाण. आपण कुठून आलात? मी नाशिकहून आलेलो आहे, पण रिटायरमेंटनंतर सांगली येथे स्थायिक झालो, कारण माझ्या मिसेसचे गणगोत इथे असतात. आपला व्यवसाय काय आहे? मी MSCBमध्ये इंजिनियर होतो, इलेक्ट्रिकल, रिटायर्ड झालो. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा 2004ला ते डोंगरे वसतिगृहावरती सत्संग करत होते. त्याचे बॅनर्स सगळीकडे लागलेले होते. त्याचे बघून मग मी शेवटचे 2 दिवस शिल्लक होते, त्या दिवशी जाऊन त्यांचा मी दीक्षा घेतली. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? आम्ही व आमचा परिवार पारंपरिकप्रमाणे भक्ती करत होतो. म्हणजे गणपतीची होती, मारुतीची होती, आणि असं करत करत मी गीता वाचायला लागलो. म्हणजे गीता वाचता वाचता मी श्रीकृष्णाला पूर्ण ब्रह्म परमात्मा मानायला लागलो आणि त्याच्यामध्ये मग श्रीकृष्णाला एकदमच वाहून घेतलं की श्रीकृष्णाशिवाय कोणी मोठा नाहीच असंच समजत होतो मी.
जसं तुम्ही सांगत आहात की आपण अगदी सुरुवातीपासूनच जी महाराष्ट्रामध्ये जी प्रचलित पारंपरिक भक्तिसाधना आहे ती करत होतात, त्याचप्रमाणे आपण गीताचं अध्ययन करत होतात आणि श्रीकृष्णाला आपण सर्वपरी परमात्मा मानत होतात. तर मला हे मानायचं आहे की हा सगळं असताना आपण संत रामपालजी महाराजांचा मार्ग का निवडला आणि आपण त्यांच्या शरणात कसे आलात? ते संत रामपालजी महाराजांचा मार्ग निवडण्याचा असा होता की ही भक्ती करत असताना मला ते आवडणंभर आवडत नव्हतं. फुलमाळा घालणे, नारळ फोडणे आणि असं बसूनच भक्ती करणे, जप करणे, मला कशी इझी भक्ती पाहिजे होती. आणि मग ज्यावेळेस संत रामपालजी महाराजांचं प्रवचन ऐकलं मी डोंगरे वसतिगृहावरती, त्यांना मी प्रत्यक्ष भेटलो व त्यांच्याशी माझा वार्तालाप झाला. त्यामुळे मग मी पूर्ण वाहून घेतलं त्यांना आणि त्याच दिवशी मी पहिलं नाम घेतलं संत रामपालजी महाराजांकडनं. आणि दुसरी काय होते का मी एक इंजिनियर होतो. मग मला कसं होतं, माझ्या मनामध्ये एक अशी विचारधारा झाली होती का आपण जर गुरु करायचे तर ते इंजिनियरच पाहिजे. कारण मी गुरुच्या शोधात होतो. माझा एकदम एक ब्रीद वाक्य होते की गुरुशिवाय मरायचं नाही. मग मी प्रत्येक गुरूंकडे शोधत होतो, पण मला ते कुठलेच गुरु आवडले नाही. कारण ते डान्स करायचे, तिथे गेल्यावर ते पैसे मागायचे त्यांचे भगत लोक. तुम्ही आता इथे जेवण केलं मग काहीतरी दान करा. मग मी ह्या विरोधात होतो का कोणी पैसे मागावा भक्ती मार्गामध्ये, हे मला आवडत नव्हतं. मग मी गुरुजींना विचारलं. गुरुजी मला बोलले की तुम काय की भक्ति करते हो? मैं बोला श्री कृष्ण की करती हो. बोले फिर गुरु क्यों नहीं बनाया? मैं बोला मुझे इंजिनियरी गुरु चाहिए. मग गुरुजी म्हटले की मी इंजिनियरच आहे. मग मी लगेच त्यांचे चरण स्पर्श केलं. आणि मग गुरुजी म्हटले गीता जानते हो का? मैं बोला हाँ. बोले गीता किसने बोली है? मग मला गर्व झाला. मी म्हटलं वा वा, गुरुजींना सांगू गीता हे श्रीकृष्णाने सांगितलेले. मग गुरुजी मला म्हणे गीता हे श्रीकृष्णाने सांगितले नाही. 11 अध्याय 32 श्लोक. मग बडा हुआ काल हूँ. श्रीकृष्ण काय काळ होता का? मी म्हटलं नाही. मग कसा काय तू श्रीकृष्ण नाही? गीता ही त्याच्या वडिलांनी त्याच्या प्रेत अवतरण करून सांगितली होती. आणि हे मी लगेच ॲक्सेप्ट केलं. मला जास्त हे करावंच लागणार नाही, गुरुची संवादच करावा लागणार. मी तुरंत मान्य केलं गुरुजींचे शब्द. आणि मला त्यांच्याजवळ बसल्यावरती खूप सुख लाभत होतं. असं शांत शीतल माझं मन झालं होतं. माझ्या मनामधले सगळे चलविचल गेले होते. कारण त्यावेळेस मी सर्व्हिसलाच होतो ना. आणि सर्व्हिसला आमच्या महाराष्ट्राच्या वीज वितरण कंपनीत भरपूर टेन्शन असतं बाहेरचं, लोकांचं टेन्शन. मग नंतर आपले लेबर, माझ्या अंडर जे लेबर इंजिनियर्स होते, लाईन स्टाफ होता, त्यांचं टेन्शन. कारण लोक ऐकायचे नाही. मग मी थोडं हे झालेलं, मानसिकता म्हणजे डिस्टर्ब झाली. पण ज्यावेळेस मी संत रामपालजी महाराजांच्या चरणाजवळ बसलं तर शीतल वाटलं आणि मानसिकता माझी खूप शांत झाली. आणि मी सद्गुरूंना ॲक्सेप्ट केलं माझं गुरु म्हणून. जसं तुम्ही सांगतात की 2004मध्ये जेव्हा संत रामपालजी महाराज नाशिक येथे आले होते, तेव्हा त्यांच्याकडनं आपण सत्संग श्रवण केले आणि त्यांच्याबरोबर आपण ज्ञानचर्चा केली. आणि जेव्हा आपलं समाधान झालं तेव्हा स्वतः संत रामपालजी महाराजांकडनं आपण गुरुमंत्र घेतला. तर ह्या गेल्या 20 वर्षामध्ये आपल्याला या भक्तिमार्गामध्ये काय काय अनुभव आलेत? जशी भक्ती घेतली तशी मला खूप उत्कर्ष झाला. मला ताबडतोब प्रमोशन मिळालं. माझ्या ध्यानीमनी पण नव्हतं तर मी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होऊन गेलो. आणि माझ्याकडे पूर्ण जिल्ह्याचं कामकाज दिलं गेलं. आणि दुसरं, मला स्पॉन्डलिस्टचा त्रास होता. गुरुजींचे सारखे मंत्र करून करून ते पण माझं नष्ट झालं औषध न घेता. मला डॉक्टरांनी वेगवेगळे सल्ले दिले होते. मग मी डॉक्टरचे दवाखान्यात जाणं सोडून दिलं. मग मला मध्येच फ्रोझन शोल्डर झाले. माझे खांदा उचलता येत नव्हते, हात उचलता येत नव्हते. त्यावेळेस मग मी स्पेशालिस्टकडे गेलो. तो म्हणे असं कराल. मी पण त्याची पायरी म्हटलं, मी जर गुरु केलेलं आहे तर माझं सगळं शारीरिक कष्ट हे नष्ट व्हायला पाहिजे. मग मी परत कधी डॉक्टरांकडे गेलोच नाही. आणि आत्ताची 2018ची गोष्ट आहे का मला मी डोळे चेक केले, वय वाढत चाललं होतं म्हणून. मग मला उजव्या डोळ्यामध्ये मोतीबिंदू सांगितला आणि त्यांनी सांगितले की तुम्हाला ऑपरेशन करावं लागेल. मग ऑपरेशन म्हटलं की मला भीती वाटली, कारण मला इंजेक्शनपासून पण भीती वाटते. मग मी त्याच्याकडे परत गेलोच नाही. मग घरीच राहून जाप केले, गुरुजींची भक्ती केली, गुरुजींच्या आशीर्वादासाठी दंडवत प्रणाम केले, सारखे त्यांच्या
फोटोकडे बघत राहायचो, त्यांच्या हाताकडे ज्यांनी आशीर्वाद देण्याचा हात असतो त्याच्याकडे बघत आणि असं करत एक हप्त्यात माझा मोतीबिंदू रविवारी मी ज्यावेळेस उठलो त्यावेळेस सगळा पूर्ण गळून डोळ्यातून बाहेर पडला होता. आणि मग मी 4 डॉक्टरांना दाखवलं. मग डॉक्टर म्हटले की तुम्हाला आता नवीन डोळे आलेत, तुमचा मोतीबिंदू गेला. दुसऱ्या स्पेशालिस्टकडे मी दाखवलं. सांगलीमध्ये 4 स्पेशालिस्टकडे दाखवलं आणि सगळ्यांनी मला सांगितलं अहो तुमचे तर डोळे आता आलेत. आणि खरंच ही खरी गोष्ट आहे की मला तेव्हापासून मोतीबिंदूचा काहीच आजार झालेला नाही आणि मला स्पष्ट दिसायला लागलं सगळं काही असं. मग त्याच्यामुळे मग मी अजून भक्ती वाढवली. गुरुजींच्या सत्संगला करोथाला जायचो, बरवालाला जायचो. संत रामपालजी महाराजांकडनं उपदेश घेतल्यानंतर आपल्याला बरेचसे लाभ प्राप्त झाले. जी काही शारीरिक पीडा होती त्यातून आराम मिळाला. मोतीबिंदूसारखा जो डोळ्यांचा दुर्गम्य असा आजार आहे त्यातनंसुद्धा आपल्याला संत रामपालजी महाराजांनी एकही पैसा खर्च न करता बाहेर काढलं. तर आपल्या ह्या अनुभवातून आपण भक्त समुदायास काय संदेश द्याल? भक्त समुदायाला मी विनंती करून हात जोडून सांगेल की आपण गुरुजींचं ज्ञानगंगा जीने की राह हे पुस्तक वाचा व आपल्या धार्मिक ग्रंथाची माहिती गुरुजींनी एक सुंदर अशा भाषेत दिलेली त्याचं अध्ययन करा. का खरा भक्तिमार्ग काय आहे, कारण इतर ठिकाणी कसा भक्तिमार्ग कमी आणि बाकीचे डान्स करणं, एकाच कुठल्या तरी मंत्रावरती बोलणं असं तसं काही नाही. गुरुजींनी इस्तंभूत माहिती दिलेली की गीता काय म्हणते, 4 वेद काय म्हणतात, 18 पुराण काय म्हणतात, बायबल काय म्हणतात, कुराण काय म्हणतं, ही सगळी तुम्ही माहिती करून घ्या व तुम्ही जवळपास गुरुजींचे जे सत्संग चालतात ते बघत जा. लवकरात लवकर नामदीक्षा द्या व मोक्षासाठी ही आलेली भक्ती आहे, हिनी तुम्ही मोक्ष प्राप्ती कराल. एवढे मला हात जोडून सर्व माझ्या नातेवाईकांना, माझ्या मित्रमंडळीला सगळ्यांना सांगायचं आहे. सर, जसं तुम्ही सांगत आहात की समाजाने संत रामपालजी महाराजांचं ज्ञान समजून घ्यायला हवं आणि त्यांच्याकडनं गुरुमंत्र घेऊन आपल्या जीवनाचं कल्याण करायला हवं. या भावनेतनं एखाद्याला वाटलं की आपणसुद्धा संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यावी तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल? गुरुजींचे सध्या सत्संग विविध चॅनलवर चालू आहेत तर ते आपण बघायला पाहिजेच व त्याच्यावरती नंबर फ्लॅश येतात. त्या नंबरवरती जर फोन केला तर आपल्याला महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे नामदान केंद्रे त्याची पूर्ण माहिती त्या नंबरवर मिळते व आपण तो नामदान केंद्र आपल्या जिल्ह्यामध्ये कुठे तिथं जाऊन नामदान घेऊ शकता व आपल्या आयुष्याचं कल्याण करू शकता. जी मनुष्यजन्म हा भक्तीसाठी आलेला आहे ते आणि सर्व लोक भक्तीच करतात लहानपणापासून सगळे लोक. पण खरी भक्ती काय आहे ते रामपालजी महाराजांच्याच कडे गेल्यावरती आपल्याला कळेल व त्याप्रमाणे तुम्ही अनुसरण करायचं व आपलं जीवनाचं कल्याण करून घ्यायचं. संत रामपालजी महाराजांची जर भक्ती घ्यावायची असेल तर साधकाला किती पैसे मोजावे लागतात? संत रामपालजीचे भक्ती करण्यासाठी साधकाला एकही निःशुल्क भक्ती मिळते आणि त्याच्यासोबत पुस्तक पण मिळतं. एक छोटं आरतीचं पुस्तक असतं, गुरुजींचे फोटो असतात आणि याला एकही पैसे लागत नाही. आणि तिथे गेलं की त्यांची भगत लोकांची तुमच्याबद्दलची भावना पण चांगली असते. कुणीही तुम्हाला पैशाचा कधीच उल्लेख करणार नाही. इतर कुठे गेलात तुम्ही नामदान घेण्यासाठी तर तिथे तुम्हाला पैसे मोजावे लागतात. त्यांचे खूप आवडनबर असतात. पांढरे कपडेच घाला, गुरुजींना पांढरे कपड्यावर दान करा, नंतर पांढरे कपड्यावरती गुरुजींना बसवा, असे विविध प्रकारचे त्यांचे नियम असतात जे आपण पूर्ण करू शकत नाही. आणि इथं जास्त नियम काही नसतात. तुम्ही या आणि नामदान घ्या व आपल्या आयुष्याचं कल्याण करा. धन्यवाद. सत साहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagatgururampalji.com
.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.